नमस्कार मंडळी, मी स्वाती उन्नती किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त अशी हॉटेलसारखी पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। हा पनीर मसाला एकदम घरगुती साहित्यात बनवलेला आहे, त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग पनीर मसाला बनवायला सुरुवात करूया। पनीर मसाला बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये साधारण 2 पळी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये साधारण पाव किलो मी पनीर घेतले आहे आणि त्याचे तुकडे करून आपल्याला ते शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। शॅलो फ्राय नाही केलं तरी चालेल, पण याची चव उत्तम अशी लागते, त्यामुळे आपल्याला शॅलो फ्राय करून घेणे महत्त्वाचे आहे। आता साधारण मंद आचेवरच हे पनीर आपण छान शॅलो फ्राय करून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला हे पनीर फ्राय करण्यासाठी लागतात। आता हे पनीर छान असं शिजलेलं आहे। आता मी पूर्ण पनीर काढून घेणार आहे। आता या पॅनमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल आणखी ॲड करणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे आहे। त्यासाठी 2 तमालपत्र, कलमीचा तुकडा, एक छोटी वेलची, हिरवी वेलची टाकून छान असं त्याला फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे। साधारण 2 मोठे कांदे मी बारीक करून घेतलेले आहे। तुम्ही मिक्सरला पेस्टसुद्धा करू शकता, पण त्यापेक्षा बारीक केलेल्या कांद्याची चव छान अशी लागते। तर छान असं याला गुलाबीसर रंग होतपर्यंत मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। आता कांद्याचा रंग छान असा गुलाबीसर झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट मी टाकून घेणार आहे। साधारण 1 चमचा मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि ते सुद्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे। त्यामध्ये मी काश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चम्मच आणि आपलं साधं लाल तिखट 1 चम्मच टाकलेलं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो टू मीडियमच ठेवायची आहे, त्यामुळे आपले मसाले जळणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे। आता हा छान असं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। त्याचबरोबर त्यामध्ये साधारण 5 ते 6 काजूचे तुकडे टाकून घेतलेले होते, त्यामुळे पेस्ट थोडीशी गाढी दिसत आहे। आता हे सुद्धा आपल्याला तेल सुटतपर्यंत छान असं मंद आचेवर साधारण 5 ते 7 मिनटं परतून घ्यायचं आहे। मसाला छान असा शिजला गेला की आपल्या भाजीची चव उत्तम अशी लागते। त्याचबरोबर त्यावर तेलाचा तवंगसुद्धा व्यवस्थित असा उमटतो, त्यामुळे आपल्याला मंद आचेवर सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये मी कस्तुरी मेथी टाकून घेणार आहे आणि छान असं परतून घेणार आहे। साधारण 7 ते 8 मिनटं आपल्याला हे टोमॅटोची प्युरी परतून घेण्यासाठी लागतात। आता हे सर्व मिश्रण आपण एका साईडला करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये साधारण 1.5 चमचा बेसन पीठ टाकून घेणार आहे आणि त्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आहे। तर हे बेसन पीठ छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साधारण खरपूस रंग येतपर्यंत 2 मिनटं आपण हे बेसन छान भाजून घेणार आहे। बेसनामुळे आपल्या ग्रेव्हीला छान अशी घट्टपणा येणार आहे, त्याचबरोबर आपल्या ग्रेव्हीची चवसुद्धा छान अशी लागणार आहे। छान असं हे एकत्र आपण करून घेणार आहोत। बेसन छान खरपूस रंगाचं भाजून झाल्याच्या नंतर आपण यामध्ये हे मसाला मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे, ते म्हणजे टोमॅटोची केचप आणि त्यानंतर 1 चमचा टोमॅटो केचप टाकल्यावर साधारण पाव चमचा आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। टोमॅटो प्युरी आणि टोमॅटो केचपमुळे आपल्या पनीरला आंबूसपणा येऊ शकतो, त्यासाठी मी साधारण पाव चमचा साखर यामध्ये ॲड करणार आहे। साखर टाकल्यामुळे आपल्या भाजीची चव एकदम छान अशी लागणार आहे। आता हा मसाला परतून झाल्याच्या नंतर यामध्ये मी साधारण अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। शक्यतो मी गरम पाणीच वापरणार आहे, त्यामुळे आपल्या भाजीला छान असं तेल सुटायला लागेल। आता छान असं परतल्यानंतर यामध्ये मी पनीर मसाला टाकून घेणार आहे। पनीर मसाला टाकल्यानंतर याला 2 ते 3 मिनटं छान असं आपल्याला तेल सुटतपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं आहे। तेल सुटतपर्यंत परतल्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि आपल्या ग्रेव्हीचा रंगसुद्धा छान असा बदललेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। साधारण पाव किलो आपलं पनीर आहे, त्यासाठी मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। त्यामुळे आपली ज्या प्रमाणात तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे, घट्ट किंवा एकदम पातळ, या प्रमाणात आपल्याला करायचं नाही, मीडियमच आपल्याला त्याचा
घट्टपणा ठेवायचा आहे. यामध्ये थोडं आणखी मी पाणी टाकून घेणार आहे. थोडी शिजल्यानंतर आणखी ग्रेव्ही घट्ट येते, त्यामुळे साधारण 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती कन्सिस्टन्सी परफेक्ट अशी आलेली आहे. आता साधारण 5 मिनटं मी हे मंद आचेवरच याची एक उकळी काढून घेणार आहे. उकळी काढल्यानंतर तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही घट्टसर अशी आलेली आहे. बेसनामुळे आपली ग्रेव्ही छान अशी घट्ट येते आणि त्याचबरोबर त्याची चवसुद्धा छान अशी लागते. तुम्ही बघू शकता छान अशी ग्रेव्ही घट्टसर आलेली आहे. आता या ग्रेव्हीमध्ये आपण जे पनीरचे तुकडे शॅलो फ्राय करून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि साधारण 5 ते 6 मिनटं हे तुकडे यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. साधारण मंद आचेवरच हे तुकडे आपण शिजवून घेणार आहोत, त्यामुळे आपल्या भाजीची चव छान लागते. त्याचबरोबर पनीरला सुद्धा ही ग्रेव्ही छान अशी लागली जाते. एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा, एकदम हॉटेलसारखीच लागते. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी किती छान अशी आलेली आहे. एकदा नक्की ही भाजी ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.